रसिक हो नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत. रामकृष्ण एकदा नरेंद्राला शंकराचार्यांचा अद्वैतवाद समजावून देत होते. ते म्हणाले, हे बघ, अद्वैत म्हणजे काय तर हे जे सगळं दिसतंय ते सगळं एकच आहे, सगळंच ब्रह्म आहे, एकच परमेश्वर सगळीकडे आहे, सगळं विश्वच ब्रह्ममय झालंय. नरेंद्राने हे सगळं ऐकून घेतलं, पण त्याला ते काही पटलं नाही. बाहेर आल्यावर त्याचा हजरा नावाचा एक मित्र बसलेला होता. त्याला नरेंद्राने रामकृष्णांचे बोलणे सांगितले आणि मग त्यांची थट्टा केली. हे बघ हजरा, हा तांब्या दिसतोय ना, तोही ब्रह्म, तूही ब्रह्म आणि मी देखील ब्रह्म, असं म्हणून ते दोघेही खो खो हसत सुटले. त्यांचे बोलणे ऐकून रामकृष्ण बाहेर आले आणि मित्रासारखा नरेंद्राच्या खांद्यावर हात टाकून त्याला म्हणाले, काय रे नरेन, काय बोलताय तुम्ही, हसताय काय एवढं? आणि रामकृष्ण एवढं वाक्य म्हणतायत तोवर नरेंद्राला एकदम विचित्रच काहीतरी वाटायला लागलं. अवतीभवती सगळीकडे त्याला परमेश्वरच दिसू लागला. वाटेत दिसलेली माणसे, घरे, दिव्यांचे खांब सगळे त्याला परमेश्वरासारखे दिसू लागले. जेवायला बसला तर पानातले अन्नही परमेश्वरच. त्याला काहीच समजेना, काहीच कळेना आणि काहीच करताही येईना. 2-3 दिवस अशी अवस्था टिकल्यानंतर मग तो हळूहळू पूर्वपदावर आला. नंतर रामकृष्णांनी त्याला सूचकपणे विचारले, काय नरेन, आहे ना सगळं ब्रह्ममय? पटला का शंकराचार्यांचा अद्वैतवाद? त्यावेळी नरेंद्राला कळले की खांद्यावर सहज हात टाकून रामकृष्णांनी त्याला एक नवा अनुभव आणून दिला होता. त्यांच्या शिकवणुकीमागे असलेल्या सामर्थ्याची त्याला जाणीव झाली आणि त्यांच्या शब्दांवरचा त्याचा विश्वास आणखी दृढ झाला.